वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत सिझलिंग। त्यासाठी सगळ्यात आधी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण हे पाण्यात आता मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते पाण्यामध्ये प्रॉपरली मिक्स होत नाही। त्यानंतर आपण इथे वरून चीज ॲड केलेलं आहे। तुम्ही कोणतंही चीज यूज करू शकता। मी ते क्यूब चीज आहे ते यूज केलेलं आहे। नंतर आपण परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला साइडला काढून घ्यायचं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये तेल ॲड करून आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती आलू पॅटिसची ॲड केलेली बघितली नसेल तर जाऊन नक्की चेक करा। ह्याच्यामध्ये ना आपण वरून मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर असं त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मीठ थोडं कमी टाकायचं आहे चवीनुसार, कारण त्याच्यामध्ये चीज पण आहे, त्यामुळे थोडंसं मीठ आपण चवीसाठी टाकणार आहोत। त्यानंतर त्याचा एक चांगला डो बनवून घ्यायचा आहे। आता कधी आपण जेव्हा तांदळाचं पीठ लाटतो तेव्हा प्रॉपर त्याची चपाती तयार होत नाही। त्यासाठी मग इथे प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताने आपण त्याला असं चांगली अशी त्याची चपाती बनवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण जे पिझ्झा कटर आहे त्याने साइड्स कट करून घ्यायचे आहे। चारी साइडून प्रॉपर कट झाल्यानंतर स्क्वेअर शेपमध्ये घ्यायचं आहे आणि आपण त्यांना शंकरपाळ्याच्या शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता की आपण साइड्स जे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत आणि आता आपण आपले चीजलिंग जे आहेत ते कट करून घेत आहोत। तर इथे मी काही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट केलेले आहेत आणि काही ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा कट केलेले आहेत। सो तुम्हाला जो शेप आवडेल तसा तुम्ही देऊ शकता। आणि जेव्हा आपण हे फ्राय करतो हे टेस्टमध्ये खूप यम्मी लागतात, कारण की आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, नो मैदा किंवा व्हीट फ्लावर पण नाही आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे याला एक वेगळीच टेस्ट येते। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी आधी ज्या प्रकारे कट केले त्याच्या ऑपोजिट साईडून मी दुसऱ्या साईडने कट केलेले आहेत। तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते एक एक करून आपण थोडे थोडे टाकायचे आहेत आपली चीजलिंग, जेणेकरून ते चिकटून नाही बसणार आणि असे इझिली तळले जातील। त्यांना गोल्डन असं लाईट गोल्डन कलर आल्यानंतर आपण त्यांना काढून घेणार आहोत। थँक्यू फॉर वॉचिंग।